अधूरी नाला सफाई देख पालिका प्रशासन पर भड़के विधायक विश्वनाथ भोईर। नाला सफाई नहीं, हाथ की सफाई जनता का पैसा है। कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र में अनेकों नाले हैं। बरसात से पहले नालों की सफाई के लिए पालिका प्रशासन करोड़ों रुपए का टेंडर प्रक्रिया निजी ठेकेदारों को देती है। शुक्रवार को कल्याण पश्चिम के विधायक विश्वनाथ भोईर नाला सफाई देखने के लिए अचानक निकल पड़े। अधूरा नाला सफाई देख संबंधित अधिकारियों पर भड़कते हुए उन्होंने कहा कि जब तक ठेकेदार ठीक से नाला सफाई नहीं करता तब तक पालिका प्रशासन ठेकेदार का बिल पास नहीं करे। अगर करना है तो मजदूरों के लिए कुछ % बिल जारी किया जाए। नाला सफाई हर वर्ष इसलिए किया जाता है कि नागरिकों के घरों में बरसात का पानी नहीं घुसे। ठेकेदार को भी समझना चाहिए कि जनता के पैसे का सही उपयोग किया जाए। काही कल्याणच्या जागरूक नागरिकांनी मला या 2 नाल्यांचे फोटो पाठवले होते। त्याची शहानिशा करण्यासाठी मी इमर्जन्सी इथं आलो होतो। तर जे फोटो त्या नागरिकांनी पाठवले होते आणि त्यांनी सुचवलं होतं की ही नाले सफाई गेल्या वर्षी झालेली आहे की आता झालेली आहे, तर ते प्रत्यक्ष बघायचं होतं। ते आता बघितल्यावर तुम्ही पण माझ्या साक्षीला आहेत। ते बघितलं तर तिथे कुठली सफाई झालेली आहे असं वाटत नाही आहे। जसेच्या तसे नाले भरलेले आहेत। त्यामुळे आता आपल्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसर इथे नवंगुळ साहेब आहेत, सिटी इंजिनियर मॅडम आहे, त्यांच्यासमोरच मी सांगतो गुरुवारी आपण पूर्ण नाल्यांची जेवढे नाले आपले मोठे नाले आहेत ते स्टार्ट ते एंड आपण पूर्ण नाल्यांची पाहणी करणार आहोत। आणि त्याच्यात जर दिरंगाई आढळली किंवा जर ते नाले साफसफाई व्यवस्थित केले नसतील तर ठेकेदारावरती कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्टमध्ये लगेचच्या लगेच, आणि जे ऑफिसर असतील हे लक्ष ठेवायला, जे डेप्युटी असतील, जे पण असतील, मग ते कोणी मोठे ऑफिसर असू दे, कारण हे प्रशासनाचं काम आहे। प्रशासनानं हे काम केलं पाहिजे, त्यांचं काम आहे। आपण जनतेचे लाखो करोडो रुपयाचं टेंडर काढतो आहे। मग हे ठेकेदार फक्त पोकलेन आणि JCB उतरवणार, त्याचे फोटो काढणार, एका ठिकाणी गाळ साफ करणार, ते चकाचक फोटो पाठवणार आणि मग सांगणार की नाले सफाई झाली। हे बिलकुल चालणार नाही। स्टार्ट टू एंड नाले आपण बघणार गुरुवारी, तुमच्या साक्षीनेच बघणार, आणि त्याच्यात जर काय गडबड आढळली तर मग अधिकारी आणि ठेकेदार यांची काही खैर नाही। मग दादा काही ठेकेदारांचं असं पण असतं की एक पाऊस आला तर त्याच्यामध्ये वाहून जातो सगळा कचरा आणि त्यांना पूर्ण बिल मिळतं। हीच पद्धत इथं अवलंबिली जाते? नाही, ते आता बंद केलं जाईल। त्यांचं बिल आता जोपर्यंत पावसाला अर्ध्यावरती येत नाही आणि जर त्याच्यामध्ये फॉल्टी आढळला तर त्याचं बिलच देता येणार नाही आणि देऊच नाही अशी प्रोसिजर मी करायला सांगतो आयुक्तांना। त्यांना ते बिलच भेटणार नाही। जोपर्यंत अर्धा पावसाला पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराला कुठलंही बिल द्यायचं नाही। आणि झालं काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्या ह्याच्यातून ते पैसे वसूल करायचे, कारण ते जनतेचे पैसे आहेत। आपल्याला काय फुकट आलेले पैसे नाही, पब्लिकचे पैसे आहेत। ते पब्लिकचे पैसे आपण असे कोणालाही वाटत नाही सुटणार। आपण ते पैसे थांबवलेच पाहिजे। जोपर्यंत पूर्ण पावसाळा संपत नाही तोपर्यंत अजिबात बिल द्यायचं नाही, किंवा त्याला जर द्यायचं असेल कामगारांसाठी तर अर्धं बिल द्यायचं, अर्धं बिल तसंच ठेवायचं। आज नाली सफाईचा आपला दौरा होता, अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सांगितलं नाही का पाणी दौरा करणार आहे, आज उपस्थित? आता त्या अधिकाऱ्यांना विचारा तुम्ही। आता तो ठेकेदार कोण आहे ते त्यांनी सांगितलं मला, त्याचं मी बघतो गुरुवारी काय नाटक आहे, नाहीतर मग दाखवतो त्याला माझं काय आहे ते। साधारणतः या ज्या ठिकाणी आहे जरीमरी नाला, हा साधारणतः 10 मे ते 17 मे 18 मेपर्यंत आम्ही प्रोक्लेन उतरवलं होतं। हा दरवर्षी वाहत येणारा गाळ हा पूर्ण आम्ही 6 महिने पावसाचे पूर्ण दिवस आम्ही साफ करतच राहणार आहे। ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आणि माननीय आमदार साहेबांनी जे आम्हाला निर्देश दिले त्यांचं आम्ही तंतोतंत पालन करू आणि कठोर कारवाई जर आवश्यकता पडल्यास ठेकेदारांवर सुद्धा कठोर कारवाई करू। कधी करणार सर? काल कल्याण पूर्वेत देखील हो, आम्ही माननीय शहर अभियंता यांनी दिलेल्या निर्देशानुसार 31 मे नंतर प्रत्येक जो नाला सफाई झाला नाही आहे त्याच्यावर दंडात्मक कारवाई करायला आम्ही करणार आहोत।